राज्यातल्या सर्व जिल्हा परिषद जागांचे निकाल लागलेत. हे आकडे तुम्ही टीव्हीवर पाहिलेच असतील. पण आज आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ती केवळ विजयाची आकडेवारी नाही, तर ती महाराष्ट्राच्या बदललेल्या डीएनएची साक्ष आहे. शत्रूचा शत्रू तो मित्र, पण जेव्हा मित्रच शत्रूपेक्षा प्रबळ होऊ लागतो तेव्हा राजकारणाची समीकरणं बदलू लागतात. जो राजा प्रजेच्या नाडीवर हात ठेवतो तोच सार्वभौम होतो. आज एकनाथ शिंदे नेमकं तेच करतायत. ज्यांना वाटलं होतं की शिंदेंचं राजकारण अल्पकाळाचं आहे, त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालांच्या या आकड्यांनी सणसणीत चपराक लगावले. उभाटा आणि मनसेचं मराठी कार्ड का फेल ठरलं? शिवसेना, उभाटा आणि मनसे या दोन्ही पक्षांनी स्वतःला केवळ मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीपुरतं मर्यादित ठेवलं. मुंबई ठाणे कल्याण बेल्टमधल्या मराठी मतदारांसाठी अस्मितेचं राजकारण करणाऱ्या या दोन्ही पक्षांना थोडक्यात ठाकरे ब्रँडला आधी मुंबईकरांनी नाकारलं आणि आता मुंबई बाहेरील कोअर मराठी मतदारांनी सपशेल धुडकावलं. शिवसेना, उभाटा जिल्हा परिषद निवडणुकात अवघ्या 43 जागा जिंकल्या, तर मनसेचा शोध घ्यावा लागतोय. या दोन्ही पक्षांनी केवळ MMR रिजनमधील महानगरपालिकांच्या अर्थकारणावर लक्ष केंद्रित केलं. पण ग्रामीण महाराष्ट्राला विकास आणि ठोस नेतृत्व हवं होतं. ज्याला तुम्ही गद्दार गद्दार म्हणून म्हणवलं त्याच्या शिवसेनाचा महाराष्ट्राने स्वीकार केलाय. केवळ मातोश्री आणि शिवतीर्थावर बसून राजकारण करण्याचे दिवस संपलेत, हेच या निकालांनी अधोरेखित केलंय. अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. मान्य करा किंवा नका, पण दादांच्या निधनानंतर मिळालेली भावनिक लाट पक्षाला तारून गेली. पण ही लाट किती काळ टिकेल? दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी अवघ्या 26 जागांवर अकुंचित पावली आहे. पवारांच्या राजकारणाचा हा अस्त आहे का? उत्तर मतदारांनीच दिलंय. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. जिल्हा परिषदांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेली एकनाथ शिंदेंची शिवसेना विजिगिषू म्हणजे विजय मिळवण्याची इच्छा असलेला राजा कधीही थांबत नाही. लोकसभा असो, विधानसभा असो वा 29 महानगरपालिका, शिंदेंचा स्ट्राईक रेट उंचावत चाललाय. हा सर्जिकल स्ट्राईक रेट शिंदेंचं राजकीय विरोधकच नाही, तर मित्रपक्षांसाठीही वॉर्निंग बेल आहे. लोक म्हणतात भाजपा नंबर 1 आहे, पण आकडेमोड नीट करा. लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता. त्यांनी महायुतीची आबरू वाचवली. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महायुतीमध्ये 15 जागा लढवल्या होत्या. त्यांचे 7 उमेदवार जिंकले आणि स्ट्राईक रेट 46.6%. शिंदेंचे मुख्य विरोधक शिवसेना, उभाटाने 21 जागा लढवून 9 जागा जिंकल्या होत्या. स्ट्राईक रेट होता 45.8%. म्हणजे जागांच्या संख्येत जरी उभाटा पुढे असली तरी यशस्वी होण्याच्या प्रमाणात म्हणजे स्ट्राईक रेटच्या बाबतीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना सरस ठरली होती. त्यानंतर राज्यात झाली विधानसभा निवडणूक. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महायुतीमध्ये सर्वाधिक धक्कादायक आणि चमकदार कामगिरी केली. ग्रामीण आणि शहरी दोन्हीकडे शिंदेंनी स्वतःची ताकद सिद्ध केली. शिवसेनेने 81 जागा लढवून 57 जागी विजय मिळवला. स्ट्राईक रेट होता 70.37%. या निवडणुकीत शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणि ग्रामीण भागातील संघटनात्मक बांधणीच्या जोरावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठ्या फरकाने मागे टाकलं. शिवसेना, उभाटाने 95 जागा लढवून केवळ 20 जागा जिंकल्या होत्या. जानेवारी 26 राज्यभरातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात 399 नगरसेवक निवडून आणत शिंदे यांची शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिंदेंच्या पक्षाचा एकूण स्ट्राईक रेट साधारणतः 40 ते 45% दरम्यान राहिला आहे. पण काही विशिष्ट क्षेत्रात तो 70 ते 80% गेला आहे.
ठाणे महानगरपालिकेत 131 पैकी 75 जागा जिंकून शिंदेंनी 57% स्ट्राईक रेट राखलाय. शिंदेंनी आपला बालेकिल्ला राखलाय. कल्याण डोंबिवलीत 122 पैकी 53 जागा जिंकल्या. नवी मुंबईत 110 पैकी 42 जागा जिंकून भाजपाला कडवी झुंज दिली. मुंबई महानगरपालिकेत शिंदेंनी 90 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 29 जागा जिंकल्या. जरी इथे जागा कमी असल्या तरी त्यांनी उभाटाच्या 65 जागांच्या गणितात मोठा अडथळा निर्माण केला आणि युतीला सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईत उभाटाने 65 जागा जिंकल्या असल्या तरी मुंबईबाहेर पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर इथे उभाटाचा स्ट्राईक रेट 10% खाली आला आहे. याउलट शिंदेंच्या शिवसेनेने मुंबईबाहेरही म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहमदनगर इथे दुहेरी आकड्यात जागा जिंकल्या आहेत. हा प्रचंड स्ट्राईक रेट हेच सांगतो की एकनाथ शिंदे यांनी केवळ शिवसेना ताब्यात घेतली नाही, तर त्यांनी मतदारसुद्धा आपल्याकडे वळवला आहे. जिल्हा परिषदेचे हे ताजे निकाल याच यशाची पुढची पायरी आहे. मुंबई MMR क्षेत्राबाहेरील कोर मराठी मतदाराने ठाकरे आणि मनसेला पूर्णपणे धुडकावून शिंदेंच्या हिंदुत्व अधिक विकास या मॉडेलला स्वीकारलंय. झडपी निकालात शिंदेंनी मारलेली मजल आणि मनपामधील 399 जागा हेच सिद्ध करतात की ठाकरे नावाचे वलय आता कमी झालंय. शिंदेंच्या शिवसेनेने 29 महानगरपालिकांमध्ये 399 जागा जिंकून स्वतःला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून प्रस्थापित केलंय. जिल्हा परिषदामध्येही शिंदेंची शिवसेना 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. जेव्हा एखादा प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या बरोबरीने जागा जिंकू लागतो तेव्हा भविष्यात मोठा भाऊ बनण्याची स्वप्न पाहतो. एकनाथ शिंदेंची महत्वाकांक्षा पाहता हे निश्चितच नाकारता येत नाही. लोकसभामध्ये 46% स्ट्राईक रेट, विधानसभेत 70% स्ट्राईक रेट, मनपात 399 जागा आणि आता जिल्हा परिषदांमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष. हा आलेख सांगतोय की पुढच्या 3.5 वर्षात एकनाथ शिंदे हे भाजपासाठी कम्फर्टेबल पार्टनर न राहता एक मोठे राजकीय आव्हान ठरतील. महायुती म्हणून भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे, पण जमिनीवर शिंदेंनी विशिष्ट पद्धतीने शिवसेनेचा विस्तार केलाय. जर एकनाथ शिंदेंनी संघटनात्मक बांधणी अशीच ठेवली तर भाजपाला राज्यात स्वबळासाठी शिंदेंचा अडथळा पार करणं कठीण जाईल. हा केवळ शिंदेशाहीचा विजय नाही तर भाजपला दिलेला इशारा आहे. सत्ताकारणात शत्रूपेक्षा बलाढ्य मित्रच अधिक धोकादायक असतो. शिंदेंची महत्वाकांक्षा आता केवळ मुख्यमंत्री पदापुरती मर्यादित नाही तर त्यांना महाराष्ट्राचा एकमेव बॉस बनायचं आहे. भाजपाच्या वोट बँकेत शिंदेंनी खिंडार पाडलंय. उद्या जर शिंदेंनी स्वबळाची भाषा केली तर भाजपाकडे त्यांना रोखण्याचं कोणतेही हत्यार उरलेलं नसेल. शिंदेंनी दाम आणि दंड या दोन्हीचा पुरेपूर वापर करत आपलं साम्राज्य उभं केलंय. ठाकरे ब्रँडचा ढोल फुटलाय. कदाचित पुढच्या निवडणुकीत बॉस एकच असेल आणि नाव असेल एकनाथ संभाजी शिंदे. तीच तयारी शिंदेंनी सुरू केली आहे आणि भाजपला हे दुर्लक्षित करून चालणार नाही.